ठिकाणी आहे तर काय परिस्थिती आहे सध्या? महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने महायुती जिंकेल. 51% वर मतं घेऊन आम्ही जिंकू आणि महाराष्ट्रामध्ये विकासाचं मतदान होतं आहे. सर्व नगरपालिका महानगरपालिकेमध्ये विकसित महाराष्ट्राकरता, विकसित नगरपालिकेकरता, विकसित महानगरपालिकेकरता मतदान होणार आहे. मला विश्वास आहे. आज मी वसमतमध्ये आहे. वसमतमध्ये सुद्धा जनता विकासाला मत देईल. मी या ठिकाणी वचन दिलेलं आहे. वसमतच्या सर्व मालमत्ता या कायदेशीर करून देणे, वसमतच्या सर्व घरांना पट्टे वाटप करणे आणि वसमतमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जे 30 लाख घरं आमच्या सरकारला दिले आहेत, त्या सर्व घरांसाठी आम्ही या ठिकाणी वसमतच्या विकासासाठी काम करणार आहोत. माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार वसमतचा संपूर्ण विकास करेल अशी योजना आम्ही तयार केली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये लोक विकसित मुंबईकरता मतदान करणार आहे. 45 वर्ष महापौर ज्यांचा होता त्यांनी साध्या ड्रेनेज लाईनसुद्धा केल्या नाही आणि कधीही मुंबईच्या विकासाचा संपूर्ण व्हिजन आराखडा तयार केला नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आमच्या सरकारने विकसित मुंबई 2029, विकसित मुंबई 2035, विकसित मुंबई 2047चा जगातलं आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. त्यामुळे आम्हाला मतदान होणार आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी चंद्रपूरमध्ये एका सावकारानं शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावलेली आहे. चंद्रपूरमधल्या मिथूर इथल्या एक शेतकरी रोशन कुडे यानं हा दावा नाही. मला जी काय आता तुम्ही माहिती दिली आहे तातडीने मी माहिती घेईल आणि आम्ही कडक कारवाई करू. असं झालं असेल तर, आणि व्यापाऱ्यांनी जर असं केलं असेल शेतकऱ्याशी, तर आम्ही कडक कारवाई. किती गंभीर आहे हा प्रकार? गंभीरच आहे. असा प्रकार होणे गंभीर आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजपचा बिल्डर जनता पार्टीचा उल्लेख केला. मी मगाशीच सांगितलं, त्यांच्या ब्लडमध्ये जे आहे बिल्डरशिप करणे, बिल्डराकरता काम करणे, महानगरपालिका बिल्डरच्या घशात टाकणे, त्यांनी धंदे केले आहे ते. त्यामुळे आम्हाला म्हणतात, पण ते मूळ धंदा त्यांचा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. राष्ट्रवादी सोबत मी मगाशीच सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तरी काही म्हणणं नाही. त्यांचा प्रश्न, त्यांच्या पक्षाचं काम त्यांनी करायचं आहे, आमच्या पक्षाचं काम आम्ही करायचं आहे. त्यांनी त्यांच्या हिशोबाने निवडणूक लढायची, आम्ही आपल्या हिशोबाने लढायची. पण एक मात्र खरं आहे, महायुती मित्र पक्षात लढणार आहे. मित्र पक्षावर कुठलेही मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावावर दरोडे टाकणारे खरे डकेती कोण आहे? ते आता काँग्रेस, तेव्हाच्या काळातली काँग्रेस आहे. तुमच्या वसमतमध्ये विचार केला चव्हाण म्हणाले की 19 तारखेला ते मला माहिती. 1 नंबरचं पद मोकळं होईल. ते जरा थोडे पृथ्वीराज चव्हाणांचे बुद्धिभ्रष्ट झाला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.